किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तवणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी। फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्ण आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख यांचा धक्कादायक खुलासा, 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली। उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्रपक्ष म्हणून चर्चा करावी लागेल। संजय राऊत यांची लवचिक भूमिका। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून व्हीएसआर कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीय दृष्टीने आरोप होत असल्यानं टीडीपीचं स्पष्टीकरण। व्हीएसआर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात, पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांना विश्वास, तर ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिली होती। सूत्रांची माहिती, विलीनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते, मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता। सूत्रांची माहिती, परळीत महादेव मुंडेंचा मुलगा प्रणवला मारहाण, 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। 2 वर्षापूर्वीच महादेव मुंडेंची हत्या झाली होती। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, दानवेंचा सरकारला सवाल। विनाकारण हवेत गोळीबार नको, पुरावे द्या, चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईल। सौर कृषी योजनेत घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर नवनाथ बन यांचं दानवेनं प्रत्युत्तर। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी, आरएसएस अवमान प्रकरणी जामीनदार आता बदलला। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवीन जामीनदार। ठाण्यात राहुल गांधींविरोधात निदर्शनं, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप। एआय समिटमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध। मंत्री दादा भुसे, संजय राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे। 178 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून राऊतांची माफी, भाजपात गेलेल्या अद्वै हिरेंवर खापर फोडलं। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यासह नाशिकच्या सटाण्यात अवकाळी पावसाची हजेरी, उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल। 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। पुणे रेल्वे स्थानकावर 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना, मुलीचे आई वडील झोपलेले असताना नरधावांनी मुलीला पळवून नेलं, 1 आरोपी अटकेत। बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक। मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त। वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस। शिर्डीच्या साई मंदिरात दर अर्ध्या तासाने विषांतर करून चोरी, आंध्रमधील टोळी गजाआड। 2 महिलांचा समावेश, आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त। कल्याणमध्ये प्रशासकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार, डंपरच्या धडकेमुळे तरुण दुचाकीसह थेट पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळला। जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। अनधिकृत होर्डिंग काढताना विजेचा धक्का लागून मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील घटना। हिमाचलमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गोंदियातील सुभेदार नेतराम हेमराज यांना वीरमरण। अमर रहेच्या घोषणा आणि अश्रुपूर्ण नयनांनी सालेक कसावासियांकडून अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। अभिमुक्तेश्वरानंद यांच्यावर मुलाच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होणार, प्रयागराज न्यायालयाचे आदेश। रामभद्राचार्यांच्या शिष्याने 2 पीडित मुलं कोर्टात हजर केली होती। नासाचं ऐतिहासिक आर्टेमिस 2 मिशन सज्ज, 54 वर्षांनंतर अमेरिकेची पुन्हा एकदा मानवी चंद्र मोहीम। 6 मार्चला 4 अंतराळवीरांसह आर्टेमिस 2 मोहिमेचं प्रक्षेपण होणार आहे।
भारत ब्राझील संबंधांना नवी दिशा. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी. व्यापार, तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रातील सहकार्याला नवी गती मिळणार.